मुलांनो, आज मी माझ्या आईवर कविता बोलून दाखवणार आहे. कारण मी माझ्या आईवर खूप प्रेम करते. मला आईशिवाय दुसरं कोणीच आवडत नाही. कारण माझ्या आईने माझे लहानपणापासून खूप लाड केलेला आहे, खूप सांभाळ केलेला आहे. माझा सर्व हट्ट पुरवलेला आहे. म्हणून आज मी 12वीत असताना 4थी मधली कविता तुम्हाला बोलून दाखवणार आहे. जी की माझ्या आईसाठी मी आतापर्यंत लक्षात ठेवली होती. चला तर मग बोलायला सुरुवात करते. आई तुला म्हणून, आईला रे दारी, दौलताची खाती, चिंताचं दारी, सोनी कुंडलाच्या आईना तुतारी, सारांची फुलंचा फुलंनी भरून देई, ओठात वासुरांना स्वातात पातवारी, वात्सल्य ही कशोक निरोग पारी, पाहुणी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई, वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भागी वाहियाचा आम्हास नाही आई, शाळेतून घराला एका घरी नकोसी, काढून दिलेला घालील हात ओटी, पुष्पात सांखंचा भावेल चंदनाचे, कोणी तुझ्या विनाही काय हा करील गोष्टी, तुझ्या विनाही लावील कांजवाते, सांगेल नांगराला आंबाशी पण करोते, येतील तुझुराला तर तुमचे मागे, गवळून पोजलेला तेरी निघून गेली, हे गुंतले जीवाची पायी तुझ्याच धागे, कर्तव्यान माऊलीचे करण्यात येई, रुसणारे मुनिनाथ जय बोलतील रागे. मुलांनी, मी 10 वर्षाची असताना माझी आई या जगातून गेली. त्यानंतर मला प्रत्येक प्राणी पक्षी सर्वांना बघून माझ्या आईची आठवण मला येत होती. परंतु काय करणार, आई मला सोडून देवाघरी गेली आणि मी फक्त आईची वाट बघत राहिली. आई 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 आईसारखं प्रेम करणारे मला आता कोणीच उरलं नव्हतं आणि म्हणून मी दररोज ही कविता पाठांतर करत असायचे. ही कविता बोलत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे, कारण प्रत्येक शब्दानेच माझी मला आई आठवत असे. कारण खूप लहानपणापासून आईने माझी पूर्ण इच्छा पूर्ण केली होती आणि सर्व गोष्टी मला दिल्या होत्या. मला अशी कोणतीच कमतरता पडू दिली नाही. म्हणून आजही मी माझ्या आईची कविता पाठांतर करून ठेवली आहे. मुलांनो, नीट बसा. काय चाललंय वर्गामध्ये? मला शांतता हवी होती. तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही. तिथे कोण आता काहीतरी बोलत होतं. तुम्ही माझी परवानगी घेतली? का नाही घेतली? कारण मला वर्गामध्ये शांतता हवी असते आणि तुम्ही सतत काही ना काही बोलत असता. सॉरी मॅडम, मला आज माझ्या आईची आठवण झाली आणि मी मुलांना आईबद्दल कविता बोलून दाखवली. कारण 10 वर्षापासून माझी आई या जगात नाही, म्हणून मला दररोज आईची आठवण येते. म्हणून आज मी म्हटलं माझं मन हलकं करावं आणि आपल्या मित्रांना माझ्या आईबद्दल कविता बोलून दाखवावी.
गेले कित्येक वर्ष आजही मला ती कविता पाठांतर आहे आणि म्हणून मी मुलांना बोलून दाखवली. सॉरी. नाही बाळा, असं काही नाही. मला माहीत नव्हतं, कारण तुझी आई या जगात नाही हे मला खरंच माहीत नव्हतं. सॉरी मी तुला रागवल्याबद्दल. पण बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस, कारण ही गोष्ट खरोखर मला माहिती नव्हती. ज्यावेळेस आपली आई नसते त्यावेळेस त्याच मुलांना कळते आई काय असते ते. पण मुलांनो, लक्षात ठेवा, ही कविता आज 10 वर्षानंतर त्या विद्यार्थिनीने बोलून दाखवली तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आले. आणि खरंच मी तुला कधीच बोलायला नको होते तरी सुद्धा मी बोलले. परंतु क्षमा कर, मला खरोखर माहीत नव्हतं. आणि अशीच आईची कविता लक्षात ठेव आणि आठवत राहा.